नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या बातमीवर बोलणार आहोत. गौरी गणपतीचा उत्साह तर आहेच, पण त्यात लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट आहे. हो, ऐकलं मी पण. काहीतरी डबल हफ्ता मिळणार आहे असं कानावर आलंय. अगदी. नेहमीचा हप्ता आणि एक खास बोनस असं काहीतरी. तर आज आपण जरा खोलात जाऊन बघूया की नक्की काय आहे हे प्रकरण. म्हणजे किती पैसे मिळणार आहेत. कधी मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं कागदपत्रांचं काय. बरोबर. हे मुद्दे स्पष्ट होणं गरजेचं आहे. तर सुरुवात आकड्यांपासून करूया. असं कळतंय की ऑगस्ट महिन्यासाठी योजनेचा जो नियमित हप्ता आहे म्हणजे 1500 रुपये हो, 1500. आणि त्याच्या सोबतच गौरी गणपतीसाठी खास बोनस म्हणून आणखी 1500 रुपये दिले जाणार आहेत. अच्छा, म्हणजे एकूण 3000 रुपये. हो, एकूण 3000 रुपये एकाच वेळी मिळणार आहेत. हा आकडा खरंच मोठा आहे. नक्कीच मोठा आहे. 3000 रुपये म्हणजे विशेषतः सणासुदीच्या काळात विचार करा, कितीतरी कुटुंबांना मोठा आधार मिळेल. हो ना. फक्त तात्पुरता खर्च नाही, पण म्हणजे अभ्यासक असंही म्हणतात की जेव्हा असे पैसे थेट लोकांच्या हातात येतात तेव्हा बाजारात पण थोडी खरेदी वाढते. अच्छा, म्हणजे त्याचा परिणाम थोडा व्यापक असतो. हां, मागणी वाढते थोडी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे घरातल्या स्त्रीच्या हातात थेट पैसे येतात तेव्हा ते कसे वापरले जातात यावरही परिणाम होतो ना. बरोबर. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, हे पैसे मिळणार कधी? कारण सणादी मिळाले तर उपयोग. अगदी. तर माहितीनुसार हा जो 3000 रुपयांचा एकत्रित हप्ता आहे तो ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच देण्याचा विचार आहे, म्हणजे गणेशोत्सवाच्या आधी. बरं, म्हणजे अगदी वेळेवर. हो, थेट बँक खात्यात जमा करण्याची योजना आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रशासनाचं उद्दिष्ट स्पष्ट दिसतोय की सणासुदीच्या खर्चाचं नियोजन लोकांना नीट करता यावं, खरेदी वेळेवर करता यावी. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इतक्या लोकांना एकाच वेळी पैसे पाठवणं हे प्रशासनासाठी पण मोठं काम आहे. म्हणजे सिस्टमवर ताण येऊ शकतो. हो, ते आहेच. तांत्रिक बाजू आहेच. त्यामुळे घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष वेळेवर पैसे खात्यात येणं हे महत्त्वाचं ठरेल. अंमलबजावणी कशी होते हे बघावं लागेल. बरोबर. म्हणजे वेळेचं नियोजन महत्वाचं आहे, पण ते यशस्वी झालं पाहिजे. आता हा लाभ नक्की कोणाला मिळणार, म्हणजे पात्रता काय? चांगला प्रश्न आहे. तर असं आहे की ज्या महिलांनी किंवा बहिणींनी या योजनेत रीतसर आपलं नाव नोंदवलं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं आहे. हो, रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ज्यांची कागदपत्र वगैरे सगळी व्यवस्थित आहेत, त्या सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळेल. अच्छा. प्रशासनानं असं आश्वासन दिलंय की कोणतीही पात्र भगिनी सुटणार नाही आणि सगळी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न असेल असंही म्हटलंय. पारदर्शक म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे इथे? म्हणजे बघा, पात्रतेचे नियम स्पष्ट असावेत, कोणाला लाभ मिळाला, का मिळाला याची माहिती सहज उपलब्ध असावी, त्यात काही लपवाछपवी नसावी. समजलं. आता येऊया कागदपत्रांकडे. लाभ मिळण्यासाठी काय काय तयार ठेवावं लागेल? हो, ही पण महत्वाची गोष्ट आहे. मुख्य म्हणजे आधार कार्ड किंवा एखादं सरकारी ओळखपत्र. ओळखपत्र. त्यानंतर योजनेचं पासबुक असेल किंवा नोंदणी केली असेल तर त्याचा नंबर. नोंदणी क्रमांक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक खात्याचा तपशील. विशेषतः ते खातं आधार कार्डशी लिंक केलेलं असणं खूप गरजेचं आहे. अच्छा, आधार लिंकिंग महत्वाचं आहे. हो, आणि काही ठिकाणी कदाचित रहिवासी पुरावा पण मागू शकतात. त्यामुळे ही सगळी कागदपत्र तयार आणि अपडेटेड ठेवणं चांगलं. ऐनवेळी धावपळ नको. अगदी बरोबर. कारण गडबडीत काहीतरी राहून जायची शक्यता असते. नक्कीच. आणि योजनेची व्याप्ती पण मोठी आहे ना, म्हणजे फक्त शहरापुरती किंवा गावापुरती नाहीये ही योजना. हो, दोन्हीकडच्या लोकांना लाभ मिळणार आहे. शहरी भागात राहणाऱ्या नोंदणीकृत भगिनी असोत किंवा ग्रामीण भागातल्या सगळ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. यात काही फरक केलेला नाही. म्हणजे एक समान लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. हो, तसा विचार दिसतोय. चला, तर मग आपण आजच्या चर्चेचा एक छोटासा आढावा घेऊया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यातला नेहमीचा हफ्ता आणि विशेष बोनस मिळून एकूण 3000 रुपये. 3000. हो, गणेशोत्सवाच्या आधी थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अपेक्षा आहे. हो, यासाठी योजनेत नोंदणी असणं आणि आधार कार्ड, बँक डिटेल्स सारखी कागदपत्र व्यवस्थित असणं गरजेचं आहे. शहरी, ग्रामीण सगळ्या पात्र भगिनींना हा लाभ मिळेल. अगदी बरोबर. सगळं कव्हर केलं तुम्ही. हे खऱ्या अर्थाने सणासुदीच्या तोंडावरची एक आनंदी बातमी म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. बोला ना. अशा प्रकारे जेव्हा थेट मदत खात्यात येते,
विशेषतः सणासुदीला, तेव्हा त्याचा कुटुंबाच्या एकूण आर्थिक सवयींवर काय परिणाम होतो? म्हणजे हे पैसे फक्त सणाचा खर्च भागवतात की थोडे वाचवले पण जातात किंवा दुसरीकडे गुंतवले